मंडळी, आपल्याला जर थोडेसे यश मिळाले तर आपण हुरळून जातो. जे आपल्यापेक्षा मागे आहेत त्यांना कमी समजतो, त्यांची चेष्टा करतो. थोड्याशा यशाने आपण हवेत उडायला लागतो. प्रगती खूप करावी, यशाची उंच शिखरे गाठावीत, आभाळाला स्पर्श करावा, परंतु आपले पाय नेहमी जमिनीवरच ठेवावेत. आपण कितीही मोठे झालो, कितीही यश मिळाले तरीही आपली पूर्वस्थिती विसरू नये. आपण जमिनीपासूनच वर आलेलो आहोत याचे नेहमी भान ठेवावे. कुणाची बरी वाईट आर्थिक स्थिती, रंगरूप, शारीरिक रंग अथवा राहणीमानाची, खाण्यापिण्याची किंवा त्यांच्या गरिबीची, मुलाबाळांची अथवा ते वापरत असलेल्या साध्या सुध्या कपड्यांची चुकूनही चेष्टा करू नये. प्रत्येकजण आपल्या आपल्या पूर्वजन्माच्या पापपुण्याच्या प्रारब्धानुसार बरे वाईट जीवन जगत असतो. आपल्याहून हुशार, दिसायला देखणे, बुद्धिवान, श्रीमंत, नीतिमान, कर्तव्य तत्पर तसेच सुख समृद्धीत लोळत असलेले अनेक जण असू शकतात. त्याच्या उलट अनेक प्रकारे दुःखी जीवन हे अनेकांच्या वाट्याला आलेले असते. पूर्व कर्मानुसार ते आपले जीवन जगत असतात. अंधारामागून दिवस व दिवसानंतर रात्र हा निसर्गाचा नियम आहे, त्याचे उल्लंघन करू नका. कर्मगती देवाधिकांना सहज कुणालाही चुकलेली नाही. एखाद्या खेळात अथवा कलेत, संगीतात प्रावीण्य मिळाले, एखादा पुरस्कार अथवा सर्टिफिकेट मिळाले, 4 लोकात वाहवा सुरू झाली. नोकरीत योग्यता नसताना वरची पोस्ट मिळाली की अनेक जण हवेत तरंगू लागतात. आज जे गर्व करतात, उन्मत्तपणाने अथवा गुरमीने वागतात, कृतज्ञतेची जाण ठेवत नाहीत, त्यांनी आपल्या पुढे काय होणार याचा अंदाज घ्यावा. 50-50, 60-60 लाखाच्या गाडीने फिरत असाल, पण तुमच्या पडत्या काळात साथ दिलेल्या सायकलला विसरू नका. नोकरीवर जातेवेळी पाया पडून आशीर्वाद घेतलेल्या व्यक्तींचा मान ठेवा. त्यांच्या आशीर्वादाने सर्व प्रकारे उत्तुंग शिखरावर जाल, पण त्यांचा अपमान झाल्यास त्यांच्या शापाने रसातळाला जाईल हे कायम लक्षात ठेवा. एखादी मुंगी चावली तर कळा येतात, पण त्या मुंगीचे नांगी आपण पकडू शकत नाही. त्यामुळे कुणालाही कमी लेखू नका. प्रत्येकजण आपापल्या परीने श्रेष्ठ असतो, पण सर्वज्ञही नसतो हे विसरू नका. मुले आपल्या नोकरीवर असलेले आई बाबा इतरांना कसपटा समान लेखतात. तुमच्या मुलांचे अजून कशात काही नाही. मुले काय करतात ते टोचून विचारतात. आपले हायफाय मुले अथवा मुली बाहेर काय गुण उधळतात हे सांगत नाहीत. पुढील जन्मात त्याचे फळ त्यांना भोगावेच लागते. मुले हुशार असूनही आर्थिक दुर्बलतेमुळे ते उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत हे ते विसरतात. पूर्वीच्या काळातील मोठमोठे संस्थाने, जमीनदार, राजे, राजवाडे यांच्या पुढील पिढीची आजची स्थिती कशी आहे ते पहा. कलियुगात जे कराल ते याच जन्मात भोगाल. पापे वाढतील म्हणजे चांगलं कराल त्याचे फळही त्वरित मिळेल, असा महाभारतकालीन श्रीकृष्णाने सांगितलेला आहे. मंडळी, तुम्ही नेहमी विचार करत असाल की मी कोणाचं वाईट केलं नाही, कुणाशी वाईट वागलो नाही, कुणाचं वाईट केलं नाही, तरीही माझ्यासोबत देव वाईट का वागतो, असे विचार बऱ्याच लोकांच्या मनात येत असतात. याचे उत्तर आपल्याला एक महाभारतातील गोष्ट सांगते. मंडळी, या संबंधीची कथा अशी आहे की एकदा अर्जुन श्रीकृष्णाला विचारतात की हे वासुदेवा, नेहमी खरे आणि चांगले वागणाऱ्या माणसांसोबतच वाईट का होते. या प्रश्नावरून श्रीकृष्णाने अर्जुनाला एक गोष्ट सांगितली ज्यामध्ये जीवनातील प्रत्येक गोष्टीचे उत्तर आहे. एका गावात 2 व्यक्ती राहत असतात. एक व्यापारी असतो, तो नेहमी खरं बोलत असतो आणि चांगलं वागत असतो. नेहमी देवाची भक्ती करायचा, हा चिंतन करायचा, नेहमी मंदिरात जायचा, देवाची सेवा करायचा, सर्व चुकीच्या कामापासून तो दूर राहायचा. आणि दुसरा माणूस होता तो वाईट प्रवृत्तीचा होता, चुकीची कामं करायचा, नेहमी खोटे बोलायचा, तो नेहमी अधर्मी काम करायचा, मंदिरात येणाऱ्या लोकांची चप्पल चोरायचा, त्यांचे पैसे चोरायचा, वाईट संगतीत होता आणि व्यसनीही होता. एके दिवशी तो वाईट माणूस एका मंदिरात होता. त्यावेळी खूप मुसळधार पाऊस पडत होता. या गोष्टीचा फायदा घेऊन वाईट माणसाने त्या मंदिरातील पैसे चोरले. आणि आता त्याच वेळी तो चांगला माणूस होता, तो मंदिरात देवदर्शनासाठी आला होता. आणि अर्जुना, त्या माणसाचे दुर्दैव असे की त्या चांगल्या माणसावरच पैसे चोरल्याचा आळ सर्व लोकांनी घेतला. त्याला सगळे वाईट साईड बोलू लागले, चोर म्हणू लागले, त्याचा खूप अपमान करू लागले. म्हणून तो चांगला माणूस कसा बसा त्या मंदिरातून बाहेर आला. मंदिरातून बाहेर रस्त्यावर आला तर एका बैलाने त्याला ठोकर दिली, गंभीर जखमी झाला. त्याच वेळी तो वाईट मनुष्य मंदिरातले चोरलेले पैसे घेऊन निघाला असता त्याला एका पैशाने भरलेली पोती सापडली. तो म्हणाला, आजचा दिवस किती चांगला आहे,
मंदिरात पैसे मिळाले आणि तिथून बाहेर पडल्यावर लगेचच रस्त्यावर आपल्याला पैसे मिळाले, हे सर्व त्या चांगल्या माणसाने ऐकले. तो चांगला मनुष्य घरी आला. त्याने घरातील सर्व देवी देवतांचे मूर्ती आणि फोटो काढून टाकले. तेव्हा बरं रुष्ट होऊन तो जगू लागला. खूप दिवसांनी त्या चांगल्या माणसाचा आणि वाईट माणसाचाही मृत्यू झाला. मृत्यूनंतर ते यमराजाच्या समोर आले. तेव्हा चांगल्या माणसाने त्यांना प्रश्न विचारला की मी तर चांगले कर्म केले, चांगलं वागलो, नेहमी खरं बोललो, तरी माझ्या वाट्याला दुःखच का? मला सारखा अपमान का मिळाला? या प्रश्नावर यमराजाने त्या चांगल्या व्यक्तीला उत्तर दिले की जेव्हा बैलाने तुला ठोकर दिली तेव्हा तुझा मृत्यूचा दिवस होता, पण तुझ्या चांगल्या कर्मामुळे तुझा मृत्यू एका साध्या जखमेत रूपांतरित झाला आणि तुझा मृत्यू टळला आणि त्या दुर्घटनेतून तू वाचलास. दुसरा वाईट व्यक्ती मनुष्य आहे, त्याला राजयोग प्राप्त होणार होता, पण त्याच्या चुकीच्या कर्मामुळे तो एका पोतभर पैशाच्या चोरीत परावर्तित झाला. आणि भगवंत तुमची साथ कोणत्या स्वरूपात देईल हे सांगणे कठीण. तुम्ही चांगलं कर्म करत राहा. देव खरोखरच नेहमी चांगल्याची साथ देतो, तर भगवंत तुम्हाला त्याचं फळ नक्कीच देत असतो. पण आपल्याला ते समजत नाही. वाईट कर्माची फळे वाईट मिळत असतात. अशा लोकांना आयुष्यात कधी शांतता लाभत नाही, समाजात मान सन्मान मिळत नाही. काही वेळा तुम्ही चांगले कर्म करून चांगले वागूनही तुमच्या वाटेला काही वाईट गोष्टी येतात, दुःख येतात, पण भगवंत कमीत कमी त्रास असणाऱ्या वाईट गोष्टी आणि दुःख तुम्हाला तुमच्या चांगल्या कर्मामुळे देत असतात. त्यामुळे भगवंतांना कधीही दोष देऊ नका. ते तुमच्यासाठी चांगल्यातली चांगली गोष्ट तुम्हाला मिळावी याची नियोजन भगवंताने आधीच केलेले असते आणि तुमच्यावर मोठे संकट येणार असते, पण ते छोटे करून देव तुमच्या जीवनात देतो. तुम्ही जेव्हा माझ्यासोबतच वाईट का होता असा विचार करत असता, तेव्हा मंडळी तुमच्या आयुष्यात जी वाईट गोष्ट झाली आहे त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट घडणार होती, पण तुमच्या चांगल्या कर्मामुळे कमी वाईट गोष्टी तुमच्या वाटाला आली, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून मंडळीच यासाठी चांगले कर्म करा, नेहमी खरं बोला, नेहमी चांगल्या गोष्टी करा, चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. याचा हिशेब देवाकडे असतो आणि यांचं चांगलं फळ आपल्याला वेळोवेळी मिळत असतं.